नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। तर शौर्य बॅच मध्ये आपण पूर्ण अभ्यासक्रम करतोय। मराठी व्याकरणाचे शब्दांच्या जाती आपण बघितल्या, नाम बघितलं, सर्वनाम बघितलं, शब्दांच्या जातींबद्दल वैशिष्ट्य बघितलं। तर आजचं आपलं जे महत्त्वाचं प्रकरण आहे शब्दांच्या जातीतील अविकारी मधली विकारी जात आपण बघणार आहोत, ते म्हणजेच विशेषण। विशेष महत्त्वाचं म्हणजेच विशेषण स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, सगळ्या परीक्षांसाठी महत्त्वाचं असं प्रकरण आहे। तर ते आज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर अजूनही आधीची प्रकरण अभ्यासली नसतील तर पूर्ण ती एकदा अभ्यासून घ्या आणि नंतर या विशेषणावरती या। आणि ज्यांच्याकडे हे ऍप्लिकेशन नाहीये, कुठलं स्वराज्य करिअर अकॅडमीचं मिशन खाकी हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, नसेल तर डाउनलोड नक्कीच करून घ्या। तर आजचं आपलं महत्त्वाचं प्रकरण आहे ते म्हणजेच विशेषण। कुठलं प्रकरण आहे बरं? विशेषण हे आपलं प्रकरण आहे। आता विशेषणाबद्दल विशेष काय माहिती जाणून घेऊया। तर तुम्हाला बऱ्यापैकी जणांना माहितीच असेल की विशेषण म्हणजे काय। तर विशेषण म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, विकारी शब्दाला आपण विशेषण म्हणतो। काय बरं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे, तुम्ही शाळेत अभ्यासला असणार किंवा आता तुम्ही जिथे अभ्यास करताय तिथून अभ्यासला असणार, इथून अभ्यासणार आहोत। तर विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, मी चांगली मुलगी, मुलगीबद्दल मी बोलतोय, एखाद्या मुलीबद्दल बोलतोय, पण त्या मुलीमध्ये वैशिष्ट्य काय, तिचं विशेष माहिती काय? तर विशेष माहिती तर ती काय आहे? चांगली मुलगी आहे, खोडकर आहे, किंवा त्याच्याबद्दल अजून माहिती जो शब्द सांगतो, काहीतरी इम्पॉर्टन्स सांगत असतो, तो शब्द म्हणजे विशेषण होय। तर याच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण, किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हणतात। कोण म्हणतात? दामले यांनी त्याची व्याख्या केलेली आहे। हेही परीक्षेला येतं की नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला। उदाहरण तुम्हाला देतो मी। समजा तुम्ही काय करताय, गायी चरायला घेऊन गेलेल्या रानामध्ये, गायी चरताय, तुमच्याकडे खूप साऱ्या अशा गायी आहेत, तुमच्या आजूबाजूला इकडे तिकडे इकडे तिकडे गायी आहेत, आणि तुमचा त्याच वेळेला तुम्ही इथे उभे आहात। काय बरं? तुम्ही उभे आहात इथे, गायी चरताय हातात काठी घेऊन, आणि तुमचा एक मित्र आला तुम्हाला त्याच वेळेला तिथे भेटायला, आणि तुम्ही तुमच्या गायींबद्दल माहिती देताय, अशी आहे तशी आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणतात, अरे ती जी काळी गाय आहे ना, ती एवढी मायाळू आहे, एवढं दूध देते। तर त्या काळ्या गायीबद्दल बोलताय तेव्हा काळ्या गायींबद्दल लक्ष जातं ना। आता गायी म्हटल्यानंतर सगळीकडे तुमचं लक्ष जाईल, तुमच्या मित्राचं सगळीकडे लक्ष जाईल। तुम्ही ज्या वेळेला बोलणार त्या काळ्या गायी, मग काळी गाय असा शब्द प्रयोग केल्यामुळे तुमच्या मित्राचं लक्ष एवढ्या गायींमध्ये फक्त जी काळी गाय आहे, काळ्या रंगाची जी गाय आहे, आपण काळा रंग घेऊया इथे, काळ्या रंगाची गाय आहे त्या गायीवरच लक्ष केंद्रित होईल। म्हणजे जी व्याप्ती आहे गायींची मोठ्या प्रमाणात, ती कुठेतरी काय झाली? कमी झाली। काय झाली? कमी झाली, मर्यादित झाली। म्हणजे त्या काळ्या गायीवरच तुमचं विशेष लक्ष गेलं। म्हणून विशेषण काय करतं? जी नामाची व्याप्ती वाढलेली आहे ती कुठेतरी मर्यादित करण्याचा प्रयत्न करतं। कळलं? व्हेरी गुड। ओके। चांगली मुलगी, काळा घोडा, 5 चेंडू। चेंडू बद्दल माहिती आहे तर 5 आहे, घोडा आहे तर काळा आहे, मुलगी आहे तर चांगली आहे। हे काय बरं? विशेषण। विशेषण ज्या नामाची अधिक माहिती सांगते त्याला काय म्हणतात? विशेष्य म्हणतात। काय म्हणतात बरं? विशेष्य। म्हणजे उदाहरणार्थ इथे काळा घोडा, काळा घोडा। आता काळा ही माहिती कोणाबद्दल आलेली आहे? तर घोड्याबद्दल। ज्याच्याबद्दल आलेली आहे त्याला म्हणतात विशेष्य, आणि हे मुळात नाम असतं। आणि काय आलंय विशेष माहिती त्याला म्हणतात विशेषण। विशेष्य आणि विशेषण मधलं अंतर कळलेलं आहे तुम्हाला? व्हेरी गुड। ज्या नामाबद्दल माहिती आले त्या नामाला म्हणतात विशेष्य, आणि जी माहिती आलेली आहे विशेष माहिती त्या माहितीला विशेषण असं म्हणतात। ठीक आहे? व्हेरी गुड। क्लिअर आहे? व्हेरी गुड। नोट डाऊन करून घ्या। म्हणजे वरच्या उदाहरणामध्ये चांगली, काळा ही विशेषण आहेत, तर मुलगी, कुत्रा, टोप्या नाहीत, इथे चेंडू किंवा चेंडू पाहिजे होते, चेंडू हे काय आहेत? विशेष्य आहेत। कळलं? व्हेरी गुड। ठीक आहे। साधारणपणे किती? चला पुढे जाऊया आपण। पुढचं काय?
वैशिष्ट्य जाणून घेऊया आपण विशेषणाची बद्दल. ही याच्यावरही प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ही विशेषणं तुम्हाला माहितीच पाहिजेत. वैशिष्ट्य काय आहेत बरं विशेषणाची? विशेषण वाक्यात कधीच एकटी येत नाही, ते सोबत कोणासोबत येतं? नामासोबत येतं. कोणासोबत येतं? नामासोबत येतं. केव्हा केव्हा विशेषण वाक्यात एकटे येते तेव्हा ते नामाचे कार्य करते. म्हणजे उदाहरणार्थ काळा, काळी गाय, गाय म्हणजेच हे नामासोबतच विशेषण येतं. पण कधी कधी जर विशेषण एकटं आलं तर काळ्याला, काळ्याला काय कळत नाही. म्हणजे काळा जर एकटं आलं तर ते नाम होऊन जातं. काय होऊन जातं बरं? नाम. याच्याबद्दल आपण विशेषणाचा उपयोगामध्ये बघणारच आहोत. पण याच्यात लक्षात ठेवा, विशेषण एकटं येत नाही, ते नामासोबत येतं. 3 पद्धतीची विशेषण कशासाठी वापरली जातात? तर तुलना करण्यासाठी वापरली जातात. कशासाठी? तुलना करण्यासाठी वापरली जातात. त्याच्यात तरत्वदर्शक म्हणजे 2 वस्तूंची तुलना करण्यासाठी, लहान मोठेपणा ठरवण्यासाठी, तमत्वदर्शक जास्त कमी जास्त करण्यासाठी, समत्वदर्शक म्हणजे दोघांमध्ये साम्य दाखवण्यासाठी. तर हे तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. तरत्वदर्शक, तमत्वदर्शक, समत्वदर्शक. सम म्हणजे साम्य दाखवण्यासाठी, तम म्हणजे दोघांमध्ये कोण चांगला आहे त्याच्यासाठी, तर म्हणजे दोघांमध्ये तुलना करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजेच विशेषणाचे प्रकार किती पडतात. विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. किती? विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. कोणते कोणते बरं? सोपे. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. किती? विशेषणाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. गुण, संख्या आणि सार्वनामिक. त्याच्यातल्या संख्या विशेषणाचे परत किती प्रकार पडतात? 5. किती प्रकार पडतात? 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्त्ववाचक, अनिश्चितवाचक. गणनावाचकाचे परत 3 उपप्रकार पडतात. कोणते? लिहून घ्या. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. असे परत 3 प्रकार पडतात. हे आहे तुमचे विशेषणाचे एकूण 3 प्रकार. किती? 3 प्रकार. कळले? आता पुढे जाऊया आपण प्रकार, एक एक प्रकार आपण समजून घेऊ. पहिला प्रकार जाऊया आपण गुणवाचक. गुणवाचक विशेषण. गुणवाचक विशेषण म्हणजेच एखाद्या नामाचा गुण किंवा नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती, त्याचा रंग असेल, त्याचं रूप असेल, त्याच्यातला गुण असेल किंवा त्याच्यातला चव असेल, हे सगळं ज्याच्यातून सांगितलं जातं त्याला म्हणतात गुणवाचक विशेषण. म्हणजे शौर्य असेल म्हणजे एखाद्यातला गुण किंवा त्याचा रंग, त्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी कशामध्ये जातात? गुणवाचक विशेषणामध्ये. काय बरं? गुणवाचक विशेषण. एक्सप्लेन. चला. रंग, चव. उदाहरणार्थ गोड, काळा, कडू, सुंदर इत्यादी. हिरवे रान, रानाबद्दल माहिती आहे. हिरवे गुणवाचक. मला गोड पदार्थ आवडतात. कणाबद्दल? पदार्थाबद्दल विशेष माहिती आहे. गोड. कोला धूर्त आहे. कोला काय आहे? धूर्त. धूर्त हा काय झाला? गुण. शुभ्र ससा हा पण काय झाला? त्याचा गुण. कडू, कारले. आंबट, चिंच. उंच, घोडा. ओके. उंच, आंबट ही काय झालं? हे झाले गुण झाले. त्या नामाची काय झालं? गुण. म्हणून याला म्हणतात गुण विशेषण. कळलंय? व्हेरी गुड. पटकन जाऊया आपण पुढच्या प्रकारावरती. संख्या विशेषण. पुढचा हा मोठा प्रकार आहे. काय बघणार तो बरं? संख्या विशेषण. संख्या विशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे त्याच्यातून नामाची आपल्याला संख्या कळते. 1 2 3 4 5 6 किंवा काही जास्त थोडे प्रमाणात किंवा त्यांचा क्रमांक कळतो. म्हणजे नंबर्स त्याच्यामध्ये आहेत किंवा ती संख्या आपण म्हणू शकतो की कमी जास्त प्रमाणात आहे, सांगता येत नाही, पण निश्चितपणे ते संख्याच्या रूपात असते. त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात.
पहिला आहे गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चितवाचक असे संख्या विशेषणाचे किती प्रकार पडतात? 5. आता हे 5 प्रकार आपण एक एक बघू. गणनावाचक. गणना म्हणजे मोजणे. गणना म्हणजे काय? मोजणे. ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंची गणती किंवा गणना करण्यासाठी केली जाते त्याला म्हणतात गणनावाचक विशेषण. काय म्हणतात? गणनावाचक विशेषण. कळलं? उदाहरणार्थ 1, 2, 3, 100, 25, 4 इत्यादी. किंवा आपण त्याला म्हणू शकतो अर्धा, पाऊण. हे सगळे हे पण मोजण्यासाठीच असतं. अर्धा किलो साखर, पाऊण किलो गुळ, पाव भाकरी वगैरे वगैरे हे सुद्धा मोजण्यासाठी. उदाहरणार्थ बघा 10 मुले, 13 भाषा, 1 तास, 50 रुपये ही सगळीच्या सगळी काय आहेत बरं? गणना केलेली आहे. काय केलेत बरं? गणना मोजण्यासाठी. 1, 2, 3, 4, 100 हे काय येणार? गणनावाचक विशेषण. अरे कळते का? शाबाश, व्हेरी गुड. आता गणनावाचकाचे 3 उपप्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. पहिला आहे पूर्णांकवाचक. काय बोल? पूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये अंक पूर्ण असतो, अर्धा नसतो, मुर्धा नसतो, काहीच नसतो, पूर्ण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 100, 1000, 13000, 12000, 5532 कुठलीही संख्या जी पूर्ण आहे त्याला पूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ बघा 5, 6, 18, 12 ही पूर्ण अंक आहे, पूर्णांक. दुसरा प्रकार पडतो अपूर्णांक. अपूर्णांक काय पडतो? अपूर्णांक म्हणजे ज्याच्यामध्ये संख्या ही अपूर्ण असते, हाफ असते, अर्धी असते, पाऊण असते. म्हणजे उदाहरणार्थ पावशेर, अर्धा, सव्वा, दीड, चतकोर, अडीच, 3.5, 4.5, 5.5, अर्धी, अर्धा, पाऊण वगैरे वगैरे. काय बरं? हे काय असतात? अपूर्णांक. काय असतात? अपूर्णांक. आणि पुढचं आहे साकल्य. साकल्य या शब्दाचा अर्थ होतो पैकीच्या पैकी जे आहेत त्याच्यापैकी सर्वच्या सर्व. सर्वच्या सर्व. उदाहरणार्थ 5ही मैत्रिणी म्हणजे 5 होत्या त्यातल्या 5ही. 2 भाऊ, दोन भाऊ होते, दोन्हीच्या दोन्ही. 3 मुले पुण्यात शिकतात. 3 मुले होती, तिन्हीच्या तिन्ही. 4, 3, 5 हे काय होतात? साकल्यवाचक. कळलंय? तर गणनावाचक म्हणजे मोजणे. 1, 2, 3, 4, अर्धा, अडीच वगैरे, अडीच, पाऊण, 3, 4 हे सगळे काय होतात? गणनावाचक. त्याचे जर उपप्रकार बघितले तर पूर्ण, पूर्ण संख्या, अपूर्ण संख्या आणि साकल्य. गुड, कळलेला आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा गणनावाचकाचे तुम्हाला मी तेच 3 प्रकार सांगितले. पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. पूर्ण 1, 4, अपूर्णांक अर्धा, पाऊण, साकल्यामध्ये 5, तिन्ही, 4 वगैरे वगैरे. कळलं? पुढे क्रमवाचक. दुसरा प्रकार आपण पहिला भेटला गणनावाचक बघितला. दुसरा प्रकार बघणार आहोत संख्या क्रमवाचक. क्रमवाचक हा पण अत्यंत सोपा प्रकार आहे, ज्याच्यातून तुम्हाला नामाचा काय कळतो? क्रमांक कळतो, क्रम कळतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्या वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा काय दर्शवते? क्रम दर्शवते, त्याला क्रमवाचक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ पहिले दुकान, 7वा बंगला, 5वे वर्ष, राहुल शाळेत पहिला आला. पहिला, दुसरा, तिसरा, 7वा, पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. हिथून तुम्ही जर पुढे गेला आणि डाव्या बाजूला वळला तर जे 7वं दुकान, चौथे दुकान, ते दुकान माझ्या मामाचं आहे. म्हणजे काय कळतो? या दुकानांचा काय कळतो आपल्याला? क्रम कळतो. चौथे, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे हे काय कळतं आपल्याला? क्रम. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त 5वा, दुसरा, तिसरा, चौथा क्रम कळतो, ते आहेत क्रमवाचक. कळलंय? व्हेरी गुड. हुशारात तुम्ही, मला माहितीच आहे, तुम्ही लगेच कॅप्चर करता. नसेल समजलं तर परत परत बघा. पुढे तिसरा प्रकार आहे संख्या विशेषणाचा म्हणजे आवृत्तीवाचक. आवृत्ती याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. आवृत्ती म्हणजे रिपिटेशन्स. तीच काय होते? रिपीट होते, म्हणजे परत परत येते, याला आवृत्ती म्हणतो आपण.
व्याख्या बघूया. वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे ते दर्शवते, त्याला म्हणतात आवृत्तीवाचक विशेषण. काय म्हणतात बरं? आवृत्तीवाचक विशेषण. म्हणजेच इथे बघा, मुलं आहेत, मुलं हे नाम आहे, त्याची काय झाली तिप्पट आवृत्ती. कसं ओळखायचं? काय लागलेले असते? पट. थोडक्यात दुप्पट तिप्पट म्हणजे एक पट होते, त्याची रिपिटेशन झाली. दुप्पट तिप्पट चौपट पाचपट सहापट सातपट. दुहेरी रंग एक होता, त्याची डबल झाली. दुहेरी तिहेरी. परत रस्ता. चौपदरी एक पदरी होता, त्याचं काय झालं? चौपदरीकरण झालं. दुपदरी चौपदरी रिपीट. माझा आनंद काय झाला? द्विगुणित झाला. द्विगुणित याचा अर्थ होतो डबल झाला, म्हणजे एक होता त्याचा डबल झाला. ओके. द्विगुणित दुप्पट तिप्पट दुहेरी तिहेरी. नऊवारी साडी. आता याच्यामध्ये कसं नऊवारी, नऊवार, वार म्हणजे एक मोजण्याचं माप आहे. आपला मराठीतला वार नाही, सोमवार मंगळवार, वार. त्याचा 9 वार 6 वार 10 वार, त्या वारांची काय होते? रिपिटेशन्स होते. कळलं का? म्हणजे आवृत्तीवाचक. कळलंय? लिहून घ्या. वाटतं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही घ्या, लिहून घ्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन आपण करणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. विशेषणातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून मिळतील. पुढे तिसरा प्रकार पृथकत्ववाचक. कोणत्या प्रकार बरं? पृथकत्ववाचक. पृथक्करण याचा अर्थ होतो, मुळात अर्थ होतो वेगवेगळे करणे. काय करणे? वेगवेगळे. पृथक म्हणजे काय? घटक वेगळे करणे. पण पृथकत्व आपण इथे घेणार आहोत. गट याचा बोध होतो, त्याचे गट केला जातात, त्याला म्हणतात पृथकत्व. म्हणजे मुलींनी 5-5चा गट करा, 4-4 एकाएकाने. म्हणजे कोणतं? गट याच्यामध्ये असतील म्हणजे 5-5 असा शब्द रिपीट असतो. एक काम करा, 2-2 मुलांनी पुढे या, त्याच्यातले 2-2 म्हणजे दोघांचा गट. एकेकाने एकाचा गट. 4-4 जणांनी रांगेत उभे राहा, 5-5 जणांच्या रांगा करा, 5-5 4-4 3-3 2-2 1-1. हे काय झाले? गट. म्हणून याला म्हणतात पृथकत्ववाचक. कळलंय? व्हेरी गुड. पुढचा आणि तिसरा बघूया आपण, शेवटचा, पाचवा प्रकार संख्या विशेषणाचा अनिश्चितवाचक संख्यावाचक क्रियाविशेषण. आपला विशेषण. अनिश्चित संख्यावाचक विशेषण. अनिश्चित म्हणजे ज्याची निश्चित संख्या सांगता येत नाही. भरपूर, जास्त, कमी, थोडे, किंचित. वाईच हा कोकणात जास्त वापरला जातो शब्द. निश्चित संख्या सांगता येत नाही. काही मुले नक्की माहित नाही आपल्याला. थोडी जागा, किती जागा होती माहित नाही आपल्याला. थोडी, नक्की किती माहित नाही. भरपूर पाणी निश्चितपणे सांगता येतं का? नाही. आज भरपूर पाऊस पडला, किती पाऊस पडला माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ याची निश्चित संख्या सांगता येत नाही, ते असतं अनिश्चित संख्या विशेषण. कळले? तर ही होती संख्या विशेषणाची 5 प्रकार. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चितवाचक. कळले? व्हेरी गुड. आणि विशेषणाचा शेवटला प्रकार बघूया आपण, जे आहे सार्वनामिक विशेषण. काय बरं? सार्वनामिक विशेषण. सर्व नामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. आणि ते अत्यंत सोपं आहे, पटकन ओळखू शकता. सर्वनाम कोणती? हा, तो, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हा, ही. हा माझा सदरा. हा, हे, ती, तो पक्षी. नामाच्या पूर्वी जर आलं असेल पटकन, तर ते काय होतं? सार्वनामिक विशेषण. काय बरं? विशेषण. हा घोडा, तो प्राणी, जे काय ते. कळले? तर सर्वनाम तुम्हाला कळलेलं आहे, विशेषण तुम्हाला कळलेलं आहे. चला, विशेषणाचे प्रकार किती आपण एकदा त्याच्यावरती ओझरता काय घेऊया? आढावा घेऊया. कशाचा? विशेषणाचा. सर्व प्रकारांचा. प्रकार किती सांगा मला. प्रकार आहेत आपल्याकडे एकूण 3. किती प्रकार आहेत बरं? 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. कोणते 3? पहिला बघितलात गुणवाचक विशेषण. काय बघितलात? गुणवाचक.
गुणामध्ये काय सांगितलं जातं? रंग, चव, रूप, रंगरूप, त्याच्यातला गुण म्हणजे काळा, लाल, पांढरा, हुशार, चांगला, खोडखत, किंवा अजून म्हणू शकतो त्याला आंबट, गोड, तिखट वगैरे. हे झाले गुणवाचक. नंतर तिसरा बघितला तुम्ही संख्या विशेषण. संख्या विशेषण बघितलात. कुठला बघितलात बरं? संख्या. संख्यामधलं सगळे संख्या, सगळ्या ज्या काय संख्या आहेत थोड्या मोड्या ते सगळे संख्या. संख्या विशेषणाचे परत किती प्रकार बघितलेत? 5. किती प्रकार बघितलेत? 5. पहिला प्रकार बघितला गणना, म्हणजे मोजणे. गणना म्हणजे मोजणे, 1 2 3 अर्धा पाऊण वगैरे. याचे परत 3 प्रकार बघितलेत. पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या 1 2 3 4. दुसरा बघितलात तुम्ही कोणता बघितलात? अपूर्णांक. कोणता बघितलात? अपूर्णांक बघितलात. अपूर्णांक बघितल्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा, पाऊण, अडीच, 3, 3.5, सॉरी 3 नाही 3.5, 4.5. आणि तिसरा प्रकार बघितला साकल्य. साकल्यमध्ये पैकीच्या पैकी येतात. ओके, गणना. नंतर बघितलात क्रम. क्रमामध्ये काय? क्रमांक 1 2 3 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 4थे 5वे 6वे 7वे 8वे क्रम. नंतर बघितलात आवृत्ती. आवृत्तीमध्ये काय होतं? रिपिटेशन्स होतात, दुप्पट, तिप्पट, द्विगुणित, नऊवारी वगैरे वगैरे. पृथकत्व. पृथकत्वामध्ये असतात गट 5 5 6 6 7 7 8 8 9 9 किंवा 1 1 चा गट, 2 2 चा गट, 3 3 चा गट. नंतर शेवटचा बघितलात अनिश्चित बघितलात. कुठला बघितलात? क्रम झाला, आवृत्ती झाला, पृथकत्व झाला, आणि चौथा बघितलात अनिश्चित. अनिश्चित मध्ये निश्चित संख्या सांगता येत नाही, भरपूर, कमी, जास्त, थोडे, खूप. आणि शेवटचा प्रकार बघितला होता सार्वनामिक. सार्वनामिक बघितलेला, ज्याच्यामध्ये सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा केला जातो, त्याला म्हणतात सार्वनामिक. ओके, तर हे होते तुम्ही प्रकार बघितलेत, कोणाचे विशेषणाचे मुख्य प्रकार बघितलेत. ठीक आहे, तर हा महत्वाचा भाग बघितलात तुम्ही, विशेषण आणि विशेषणाचे प्रकार. हा पहिल्या भागामध्ये बघितलात. दुसऱ्या भागामध्ये आपण विशेषणाचे जे इतर प्रकार आहेत, स्थानावरून पडणारे किंवा सिद्ध आणि साधित विशेषणे, याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.